तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवलेला आहे। ज्या प्रकारे ही नैतिकता सांगितली जाते त्यावरून हे आरोप प्रत्यारोप होतात। दरम्यान किशोर आवारे यांच्या संदर्भातली बातमी, जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आलेली आहे। कोयत्याने वार करून आवारेंची हत्या करण्यात आली आहे। किशोर आवारे यांची तळेगावमध्ये ही हत्या करण्यात आली असून जनसेवा विकास समितीचे ते अध्यक्ष होते। आवारे यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आलेली आहे आणि उपचाराच्या दरम्यान आवारे यांचा मृत्यू झालेला आहे। जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगावमध्ये हत्या करण्यात आली असून गोळीबार करण्यात आलाय आणि त्यानंतर कोयत्याने सुद्धा त्यांच्यावर वार करण्यात आलेले आहेत। हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतलाय। जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, पण उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। गणेश दुडम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, काय अधिक तपशील आहे या हत्याकांडाबद्दल? विलास, अत्यंत धक्कादायक हा प्रकार घडलेला आहे। जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हे नगर परिषदचे सीओ यांना भेटून खाली येतात 4 हल्लेखोर हे जे दबा धरून बसले होते त्यांनी प्रथम त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर कोयत्याने वार केला। मात्र जखमी अवस्थेत किशोर आवारे यांना रुग्णालयात दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान आता त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता पोलिसांनी स्थानिक अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासत आहे। मात्र आता हे आरोपी कोण आहेत आणि हा हल्ला कशामुळे झाला, आता याचा तपास पोलीस करत आहेत। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर आवारे यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। त्यांचं हे हत्याकांड घडवून आणलेलं आहे। किशोर आवारे यांची तळेगावमध्ये निर्घृण हत्या झालेली आहे। गोळीबार केला आधी 4 जणांनी आणि त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावरती वार सुद्धा करण्यात आले आणि अखेर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचाराच्या दरम्यानच आवारे यांचा मृत्यू झालेला आहे। किशोर आवारे हे तळेगावमध्ये जनसेवा समितीच्या माध्यमातून कार्यरत होते। जनसेवा विकास समितीचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर असलेल्या किशोर आवारे यांच्या हत्येने संपूर्ण तळेगाव हादरून गेलेला आहे, कारण अतिशय निर्घृण अशी ही त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। आधी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर कोयत्याने त्यांच्यावरती वार करून त्यांची ही हत्या करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंचा आता रडोबा झालाय। आता त्यांनी रडणं सोडावं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे